नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व अभियोग्यताधारक 2017 यांना प्रथमतः माझा नमस्कार. बघा, बरेच दिवस झाले मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला माजी सैनिक जे रूपांतरण यादी आहे त्याची लवकरात लवकर आपल्याला एखादी गोड बातमी मिळेल. परंतु होत असं आहे की मी जेव्हा त्या गोष्टीचा फॉलोअप घेत आहे तो फॉलोअप घेत असताना आम्हाला थोडासा नकारात्मक दृष्टिकोन त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. म्हणून मी आणि आमचे जे इतर सहकारी आहेत आणि मी तुम्हाला सांगितलं होतं गेले 2 दिवस की एक व्हिडिओ टाकणार आहे. मी खरात सरांशी बोललो, त्यानंतर इतरही आपले शिक्षक अभियोग्यताधारक आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणं झालं आणि बऱ्याच गोष्टींचा उहापोह केल्यानंतर लक्षामध्ये आलं की आपल्याला आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. आंदोलन आपल्याला करावंच लागणार आहे, उपोषण आपल्याला करावंच लागणार आहे. आणि यासाठी आपल्याकडं 12 जून 2023चा या ठिकाणी GR म्हणूया किंवा एक परिपत्रक आहे महाराष्ट्र शासनाचं आणि यामध्ये स्पष्ट उल्लेख दिला आहे की माजी सैनिक या समांतर आरक्षणातील रिक्त पदांसाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याबाबत म्हणजे महाराष्ट्र शासनाने आयुक्त कार्यालयाला दिलेला हा आदेश आहे 12 जून 2023चा आणि या आदेशानुसार कार्यवाही होणं अपेक्षित होतं. परंतु शिक्षण उपसंचालक श्री राजेश शिंदे सर असतील, आयुक्त साहेब असतील नवीन आलेले, यांनी अजूनही यावर कुठलीही कार्यवाही केली नाही. जुने शिक्षण आयुक्त श्री मांढरे साहेब यांनी देखील यांच्यावर काहीही कार्यवाही केलेली नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट की माजी सैनिक रूपांतरण यादीवर सुरुवातीपासून कोर्टाची स्थगिती नव्हतीच. मग हा राऊंड लावण्यामध्ये एवढा उशीर का करण्यात येत आहे, याच्या मागे काय नेमका हेतू आहे, हा आयुक्त कार्यालयाने आपल्या पुढे मांडावा. या गोष्टीचा फॉलोअप करण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतोय की आज संध्याकाळी मी पुण्यासाठी निघतोय. इतर 2-3 अभियोग्यताधारक माझ्यासोबत येत आहेत आणि जे आणखी कोणी माझ्यासोबत आंदोलनाला बसू इच्छितात, उपोषणासाठी बसू इच्छितात, त्या सर्वांनी सपोर्ट करा आणि सर्वच्या सर्व जागा येणं अपेक्षित आहे. कारण प्रत्येक कॅटेगरीच्या ह्या माजी सैनिकांच्या रूपांतरण यादीसाठी जागा उपलब्ध आहेत. त्या सर्वांनी आवर्जून मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे. कारण हे जागा त्या कॅटेगरीच्या प्युअरला जाणार आहेत. एकदा का माजी सैनिक यादी लागली की मग 2017ची जी उर्वरित 50% भरती आहे त्याला देखील वाचा फोडल्या जाईल. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला या परिपत्रकाचा जाब विचारण्यासाठी माननीय आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी जायचं आहे. माझ्यासोबत अजून जर कोणी यायला तयार असेल तर त्यांनी मला 9373890217 या नंबरवर कॉन्टॅक्ट करावा. आणि हो, आम्हाला या ठिकाणी जशी तुम्ही दरवेळेस आर्थिक मदत करता तशी यावेळेस सुद्धा जे आपल्याच्यानं होईल ती आर्थिक मदत मला या सेम नंबरवरती करावं. आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे 50% व माजी सैनिक, यावरती तुम्हाला तसा मेसेज येईल. त्या संदर्भात तुम्ही शक्य होईल तेवढी आर्थिक मदत आम्हाला करा, जेणेकरून आमचा उत्साह वाढेल आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाठपुरावा करू शकू. आणि आता जसं 2022च्या मुलांनी आंदोलन छेडलंय तसं आपल्याला देखील आंदोलन छेडल्याशिवाय गत्यंतर नाही, पर्याय नाही. आणि त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी, मी तर महिलांना जाहीर आवाहन करेल की सर्व महिलांनी या ठिकाणी आम्हाला सपोर्ट करा, त्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर व्हा. मी उद्या बंद गार्डन पोलीस स्टेशन या ठिकाणी उपोषणाची, धरणे आंदोलनाची परवानगी काढत आहे. आपल्याला धरणे आंदोलन आणि उपोषणाची तारीख मिळाली की लगोलग मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर कळवतो. आणि माझं सर्वांना कळकळीचं जाहीर आव्हान आहे की सर्वांनी कृपया आर या पारची एकदा लढाई करूया. झाली तर ठीक भरती,
नाही तर आपण आपल्या कामाला लागूया, तिसऱ्या टेटचा अभ्यास करू. पण हा आपला अधिकार आहे. माजी सैनिकांचा राऊंड लावणं हा आपला अधिकार आहे. बरेचसे आपल्यापैकी अनेक उमेदवार असे आहेत की ते एजबार होत आहेत, आपल्या पुढे पर्याय नाही राहिलेला आहे आणि आपला तो अधिकार आहे. आणि म्हणून माजी सैनिकांचा राऊंड लावण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी धरणे आंदोलन करायचं आहे, उपोषण करायचं आहे. जे जे शक्य होईल ते आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि या आयुक्त कार्यालयाला हा राऊंड लावण्यासाठी भाग पाडायचा आहे, म्हणजे पाडायचं आहे. म्हणून सर्वांनी या ठिकाणी मदत करा, स्वतः जातीनं हजर राहा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त समुदाय त्या ठिकाणी दिसेल आणि आपली गरज हे आपण आयुक्त कार्यालयापुढे मांडू शकतो. तर सर्वांनी या ठिकाणी हजर व्हा आणि आर्थिक मदत करा. धन्यवाद.